नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियान सर्वांचे स्वागत. आज 5 जुलै 2026. तर मित्रांनो बघा, जो काही आता आपल्याकडे राज्यामध्ये पाऊस पडतोय, तर जून महिन्यामध्ये 40 ते 45 इतक्या डिफिशियन्सीनं पाऊस त्या ठिकाणी पडला. तेवढा डिफिशियंट होता पाऊस. तर अगदी मराठवाडा आणि विदर्भाच्या भागात जर पाऊस सोडला आणि कोकणाचा जर भाग सोडला, तर राज्यामध्ये 2-3 दिवस पाऊस पडला. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पेरणी झाली नव्हती. परंतु आता सध्या जो काही पाऊस पडणार आहे आपल्याकडे, तर ह्या पावसामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आता पाऊस उघडल्यानंतर साधारणपणे 8 तारखेनंतर पाऊस कमी होईल. तर त्यावेळेस मात्र पेरणी सर्वांची होणार आहे, लक्षात घ्या. त्याच मी मी जे बोललो होतो की कदाचित ह्या पावसामध्ये नद्यांना पाणी येऊ शकतं किंवा काही धरणातील साठा वाढू शकतो. त्यानुसार स्क्रीनवर बघा की काही भागामध्ये नद्यांना जोरदार पूर आले त्या ठिकाणी काल. जर मराठवाड्या विदर्भाच्या भागात जर बघितलं तर जबरदस्त त्या ठिकाणी पाऊस होता. परंतु बऱ्याच भागात तिथेही पाऊस कमी आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये जर विचार केला नाशिक जिल्ह्यात, तर स्क्रीनवर बघा की कशा पद्धतीने पूर आणि आलेले आहे. परंतु ते सर्व दूर नाही. आता मी जी माहिती सांगणार आहे ती अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती तुमच्यापर्यंत जाणार आहे ना, ती तुम्ही कधी ऐकली होती. ही माहिती तुमच्या पुढील काळाकरता उपयुक्त कशी ठरणार आहे बघा. मी नेहमी सांगतोय की एल्निनोचं वर्ष आहे. यंदा पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. आता जसं पाणी उतरेल तुमच्याकडे, जेव्हा जेव्हा जसं पाणी उतरेल तर शेततळ्यामध्ये ते स्टोअर करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी लगेच करा. कारण पाणी हे फार जपून वापरावे लागणार यंदा. आणि दुसरं असं बघा मित्रांनो, आता तुम्ही ह्या इमेजवरती जर बघितलं तर तुमच्या एक लक्षात येत असेल, हा संपूर्ण महाराष्ट्राचा मॅप आहे, भारताचा मॅप आहे. त्याच्यामध्ये जो काही इथे कॉन्सन्ट्रेशन दिसतं, हा जो रेड आणि ब्लॅक कलर दिसतो असे गर्द, तर ह्या ठिकाणी पावसाची शक्यता ही अति जोरदार दिसते. मग त्याच्यात पालघर, ठाणे, डहाणू, रत्नागिरी, सिंधुदुर्गापर्यंत वातावरण हे अरबी समुद्रातलं आणि नाशिकचा मध्यापर्यंतचा भाग आणि राज्यामध्ये इतर जिल्ह्यांचा विचार जर केला तर पश्चिम घाटावरचे तुरळक पश्चिम बाजूला फक्त पावसाची शक्यता. आणि जो येलो कलर दिसतो, तो येलो कलर मध्ये सेकंडरी पावसाची शक्यता. तर बघा तुम्ही, पालघर, मुंबई आणि नाशिक या भागामध्ये पुढील 3 दिवस ते 4 दिवस पावसाची शक्यता ही जाणवते. पुण्याच्या पश्चिम, सातारा पश्चिम आणि जसं जसं पूर्वेला मराठवाडा विदर्भाकडे, तो पाऊस त्या ठिकाणी हा जो कलर कमी होत जातो बघा. तुमच्या लक्षात येत असेल, नागपूरच्याही वर हा मध्य प्रदेशमध्ये पाऊस दिसतो आणि ह्या घाटावरती दिसतो. म्हणजे पाऊस कुठे होणार आहे तुमच्या लक्षात आलं हे सगळं आता. याच्यावरून अंदाज की कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्राचा नाशिकचा भाग, धुळ्याचा भाग आणि जो अकोला, अमरावती आणि अहिल्यानगरचा या भागामध्ये पावसाची शक्यता या दिसतात. सोलापूर, धाराशिव, नांदेड या भागात अत्यल्प पाऊस किंवा पाऊसच नसणारे एकदम कमी पाऊस त्या ठिकाणी दिसतो. तर बघा मित्रांनो, साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर जबरदस्त बाष्प हे संपूर्णपणे सॅटेलाइट पिक्चर मध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. तर बघा, साधारणपणे उद्या 5 तारखेला सायक्लोनिक सर्क्युलेशन हे भुवनेश्वरच्या आसपास आहे. पण आता कमी दाबाचा पट्टा हा मध्य प्रदेशावरून महाराष्ट्राच्या बॉर्डरवरून सरकलाय. तर गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे, मुंबई, पालघर, नाशिक सहित या भागात, पुण्याचा काही भाग, जोरदार पावसाच्या शक्यता या बनताना दिसतात उद्या देखील 5 तारखेला. त्यानंतर बघा, 6 तारखेची इमेज तुम्ही बघू शकता. 6 तारखेला मुंबई सहित नाशिकच्या भागामध्ये पावसाची शक्यता ही 6लाही दिसतेच. ही त्याच भागात शक्यता दिसते बघा. धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, डहाणू, मुंबई सहित हा अहिल्यानगरचा काही भाग आणि धुळे जळगावचा काही भाग. 7 तारखेला ही सिस्टम दिसते. तर बघा, 8 तारखेला जबरदस्त जो कमी दाबाचे क्षेत्र पुढे सरकल्यानंतर मित्रांनो बघा, हा जो सर्वात जास्त पावसाचा दायरा हा उत्तर महाराष्ट्रात, नाशिक सहित, मुंबई सहित संपूर्ण भागात त्या ठिकाणी दिसतो. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल, एक नवीन माहिती देतो मी. प्रत्येक जिल्ह्याचीच देणार आहे त्या ठिकाणी, परंतु प्रत्येक जिल्ह्याची माहिती जर तो सेपरेट व्हिडिओ होईल, तर नाशिक जिल्ह्याबद्दल ही माहिती सर्वात जिल्ह्यावाल्यांनी पाहून घ्या की तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने मान्सून हा पाऊस असतो. तर बघा मित्रांनो, राज्यामध्ये किंवा देशामध्ये सर्वात जास्त पाऊस हा चिरापुंजीला होतो. रेकॉर्ड ब्रेक 26,000 मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे. पण ऍव्हरेजली 10-11 हजार मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी होतो. कोकणामध्ये पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागामध्ये अतिशय जबरदस्त पाऊस पडतो. म्हणून तो काही संपूर्ण राज्यामध्ये तसा काही पाऊस पडत नाही. कारण समुद्र सपाटीपासून भौगोलिक रचना कोकणाच्या जवळ असल्यामुळे
त्याच्यानंतर जो काही सह्याद्रीचा घाटमाथा येतो तर त्याच्यात धुळे, नंदुरबार, नाशिक, खाली पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या घाटमाथ्यावर जास्त पाऊस असतो. आणि पूर्वेला गेल्यानंतर मराठवाड्यात तो अवर्षणग्रस्त त्या पाऊस त्या ठिकाणी कमी पडतो. तर परंतु मित्रांनो बघा, आता जे काही सिस्टम बनताय, ह्या जे काही मुंबईतून पावसाचा जोर वाढलाय, तो पाऊस नाशिक जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला, मी प्रत्येक जिल्ह्याचा त्या ठिकाणी अंदाज प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 2 मिनिटं त्या ठिकाणी घेऊ आणि पट्टे त्या ठिकाणी समजून सांगणार आहे परत. परंतु आज नाशिक जिल्ह्याचाच विचार करतो की नाशिक जिल्ह्यात सिन्नर भागात पाऊस पडत नाही. तर मित्रांनो बघा, आता नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचे 7 पट्टे आणि या 7 पट्टे ते काही 2 किलोमीटरचे नाही, 15-15, 20-20 किलोमीटरचे पट्टे येते. आणि हे 7 पट्टे, या पट्ट्याने पाऊस चालत असतो आणि तसाच पाऊस पडतो. बघा, तुम्ही जर असे नाशिक जिल्ह्याला जर क्रॉस गेले तर तुमच्या लक्षात आलं असेल की 8-10 किलोमीटर पाऊस असतो, पुढे 2-3 किलोमीटर पाऊस नसतो, परत पाऊस सुरू होतो, असे पट्टे असतात. हे पट्टे का तयार होतात? तर हवेचे प्रेशर, डोंगरांच्या रांगा, भौगोलिक परिस्थिती ह्या आणि उंची या सगळ्या गोष्टीवर अवलंबून असतात. तर आता नाशिक जिल्ह्यात पहिले जे 2 पट्टे या ठिकाणी ते गुजरातकडून पाऊस आल्यानंतर त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडत असतो. आणि त्यानंतर पुढचे 3 पट्टे जे मुंबईकडून पाऊस येतो त्यावेळेस चांगला पाऊस त्या ठिकाणी होतो. नंतरचे 2 पट्टे हे डिफिसेंट असतात, म्हणजे पाऊस त्या ठिकाणी कमी पडतो. तर बघा, आता पहिला पट्टा हा सापुताऱ्याकडून पाऊस येतो, गुजरातकडून, तो सुरगाण्याकडे येतो, नंतर अभोना, त्यानंतर डांग, सौंदाणे, बागलांचा काही भाग आणि धुळे या भागामध्ये त्या पट्ट्यामध्ये सतत पाऊस हा चालत असतो. आता दुसरा पट्टा जर बघितला, बघा, तो त्र्यंबकेश्वरच्या दक्षिण बाजूने, उत्तर बाजूने पेठकडून ननाशी, वणी, त्यानंतर कळवणच्या काही भागात, मानूर, नांदूर भागातून, पाळ्याकडून लोणेर, त्यानंतर दाभाडी आणि मालेगाव असा एक पट्टा सतत पाऊस त्या ठिकाणी चालत असतो. त्यानंतर तिसरा जो पट्टा आहे तो पट्टा म्हणजे डोंगररांग, जे सातमाळाची डोंगररांग गेलेली आहे आपल्या नाशिक जिल्ह्यातून, तो त्र्यंबकेश्वर पासून पाऊस सुरू होतो. तर तो पाऊस हा दिंडोरीकडे येतो, दिंडोरीकडून तो धोडंबे, चांदोर तालुक्याचे जे धोडंब पारेगाव आहे त्या ठिकाणी येतो. धोडंब्यानंतर तो वडाळी भुई असा मोठा पट्टा 20-22 किलोमीटरचा, त्यानंतर चांदवड आणि खाली उमराणेकडे जातो आणि मालेगावकडे जातो. त्या पट्ट्यात सतत पाऊस त्या ठिकाणी चालत असतो. हा पट्टा साधारणपणे 20-22 किलोमीटरचा पट्टा आहे. तो पट्टा हा धोडंब्यापासून म्हणजे डोंगर रांगेपासून तर ते साधारणपणे देवरगाव असा सरळ पट्टा त्या ठिकाणी असतो. आता जो चौथा पट्टा आहे, तो चौथा पट्टा हा त्र्यंबकेश्वरच्या उत्तर बाजूकडून, दक्षिण बाजूकडून नाशिक, नाशिक नंतर ओझर, नंतर पिंपळगाव, पिंपळगाव पासून तो सरळ पूर्वेला मनमाडकडे असं मधल्या मार्गेनं तो नांदगावकडे जातो. त्या पट्ट्याने सतत पाऊस चालू असतो. त्यानंतर त्याच भागातून एक दुसरा पट्टा असतो, तो म्हणजे सिद्धपिंपरी, नाशिकच्या साधारणपणे दक्षिण बाजूला. सिद्धपिंपरीवरून तो सरळ रामाचे पिंपळस वगैरे त्या जो पट्टा आहे निफाडकडे जातो आणि नाईताळी, लासलगाव, त्यानंतर पाटोदा, येवला, नगरसूल आणि भारम, कोळम आणि पूर्वेला जातो तो पट्टा. आता हा पट्टा, त्यानंतर त्याच्या पुढचा पट्टा आहे तो इगतपुरीकडून निघतो, तो पांढुर्ली वगैरे आणि सिन्नर, बारागाव, पिंपरी आणि पुढे तो तिकडे कोपरगावकडे जॉईन होतो. त्यानंतर एक पट्टा आहे तो म्हणजे नांदूर, शिंगोटे आणि कोपरगाव, पांढुर्ली, नांदूर, शिंगोटे आणि कोपरगाव असे 7 पट्टे साधारणपणे त्यानंतर नाशिक जिल्हा संपतो. तर मित्रांनो बघा, सापुतारा आणि गुजरात हा जो पट्टा आहे, हे 2 पट्टे चांगले चालतात. हा जो मधला जो पट्टा आहे नाशिककडे, जर अरबी समुद्रातून बाष्प असेल तर सतत पाऊस चालू असतो आणि पिके देखील खराब करतो हा पट्टा, म्हणजे जो डोंगर रांगेचा पट्टा. बरं, त्याच्यानंतर मित्रांनो जे पुढचे जे पट्टे बघा, ह्या पट्ट्यामध्ये पाऊस हा कमी होत जातो. म्हणजे नाशिक पासून निघणारा ओझर, पिंपळगाव, मनमाड हा जो पट्टा, पाऊस अतिशय त्या ठिकाणी कमी पाऊस ह्या पट्ट्यांच्या तुलनेत कमी पाऊस होतो. त्यानंतर पुढचा पट्टा जो सिद्धपिंपरी, नाईताळी, लासलगाव, पाटोदा हा जो, हे जे लोक म्हणतात की आमच्याकडे पाऊसच नाही, तर ह्या पट्ट्याचा अभ्यास करूनच आम्हाला सांगावं लागतं. तर हे लोक म्हणतात आमच्याकडे पाऊस येत, हे लोक म्हणतात पाऊस होत नाही. याचं कारण हे भौगोलिक अशा पद्धतीने पट्टे विकसित झालेले असतात. त्यानंतर पुढचा पट्टा पांढुर्लीकडे पश्चिम बाजूला पाऊस असतो, मात्र बारागाव, पिंपरी, सिन्नरच्या आसपास इथे पाऊसच पडत नाही. गुळवंचं, त्यानंतर धुळी, दापूर वगैरे त्या परिसरामध्ये तो असा पट्टा जातो पूर्वेला. अतिशय डिफिशियंट असतो, ह्या तुलनेमध्ये 10% पाऊस या पट्ट्यानुसार नसतो. त्यानंतर शेवटचा पट्टा असतो तो म्हणजे नांदूर, शिंगोटे पट्टा. तर मित्रांनो बघा, साधारणपणे एक लक्षात घ्या, मी या 7 पट्ट्यांवरून तुम्हाला अंदाज सांगितलाय की कशा पद्धतीने पाऊस हा आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पडत असतो.
ह्याच पद्धतीने पुणे जिल्ह्यात, अहिल्यानगर जिल्ह्यात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, जालना जिल्ह्यात, त्यानंतर विदर्भाचे प्रत्येक जिल्ह्याची माहिती आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आता एक एक जिल्ह्याची करून मी ही माहिती देणार आहे. अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. नाशिक जिल्ह्याचे 7 पट्टे सांगितले. तर मला जे कॉल येतात त्या लोकांना हे सांगावं असं वाटतं की भाऊ तुम्ही पाऊस सांगता पण तो आमच्याकडे पडत नाही. त्याला असे भौगोलिक कारण असतात, असे पट्टे असतात, हे सगळ्यांनी समजून घ्या. साधारणपणे मित्रांनो बघा, आता उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची चांगली शक्यता साधारणपणे ही उद्या 5 तारखेला 6, 7, 8 तारखेपर्यंत आपल्याकडे महाराष्ट्रात पाऊस असेल. त्यानंतर महाराष्ट्रातील पाऊस हा 9 तारखेपासून कमी होऊन 9, 10, 11, 12 पाऊस कमी होतोय. मात्र पुढे 15 तारखेनंतर पुन्हा पावसाची ऍक्टिव्हिटी ज्या वाढताना राज्यातील दिसतात. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. पुढची सिस्टीम येईल तेव्हा आपण सांगू की कोणत्या मार्गाने ती जाणार आहे. तर भौगोलिक रचनेनुसार पाणी पडतो, हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा. धन्यवाद.